नमस्ते सर्वांना. आज मी आपल्या सर्वांसमोर पुन्हा एकदा उपस्थित झालेलो आहो. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. तो म्हणजे भगवान बुद्धांच्या 2583व्या जयंतीनिमित्त आपण इथे हे प्रवचनासाठी आपण जमलेलो आहोत. आणि हा अतिशय बौद्ध बांधवांमध्ये हा अतिशय महत्त्वपूर्ण हा क्षण असतो किंवा हा दिवस असतो. त्याचं प्रमुख कारण म्हणजे याच दिवशी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे किंवा त्यांना एनलायटनमेंट इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ते प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणूनसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या निमित्ताने आज मी आपल्यासमोर जी भगवान बुद्धांची अतिशय मूलभूत शिकवण आहे त्या शिकवणीबद्दल अतिशय थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ती शिकवण जे पाली सूक्त आहे त्याच्यामध्ये ही दिसून येते. बौद्ध धर्मग्रंथ आहे त्याच्यामध्ये ही दिसून येते. आणि ती शिकवण म्हणजे 6 पारमिता. आणि ह्या पारमिता काय आहेत हे आपण पहिल्यांदा क्रमवार समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर ह्या पारमिता आपण स्टेप बाय स्टेप पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे करत असताना आपण आणखी काही गोष्टी खुलासेवार तपासून घेण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर ह्या 6 पारमिता कोणत्या याकडे आपण एक लक्ष देऊया. सर्वात पहिली पारमिता आहे दान पारमिता. त्याच्यानंतरची पारमिता आहे 2 नंबरची, ती आहे शील पारमिता. तिसरी पारमिता आहे शांती पारमिता. चौथी पारमिता आहे वीर्य पारमिता. 5वी पारमिता आहे ध्यान पारमिता. आणि 6वी आणि शेवटची पारमिता आहे त्याला प्रज्ञा पारमिता म्हटलं जातं. आणि ही बुद्धांनी जी सांगितलेली शिकवण आहे अतिशय मूलभूत अशी शिकवण आहे की आपण सर्व पाहतो की आजची ही जी आज ह्या क्षणाला जी परिस्थिती निर्माण झालेली आहे संपूर्ण जगामध्ये, ही अतिशय पॅन्डेमिक सिच्युएशन निर्माण झालेली आहे की आपण पाहतो की जगामध्ये सर्वत्र व्याकुळ झालेले लोक दुःखाने भरलेले आहेत. आणि या सर्व अवस्थेमध्ये लोकांना काय करावं हे सुचत नाही आहे. परंतु असं म्हटलं जातं की ज्यावेळेस आपल्या कशाचाही सहारा नसतो त्यावेळेस एकच सहारा असतो, तो म्हणजे धम्माचा. आणि हे धम्मज्ञान हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि तेच आपण इथं सर्वजण श्रवण करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, बोधिसत्व ही एक अशी बौद्ध धर्मामध्ये संकल्पना आहे की ज्यामध्ये जी व्यक्ती आहे ती बौद्ध धर्माचा अभ्यास करत असते, आचरण करत असते. आणि त्या योगे आपण मैत्री भावनाचा पूर्णपणे विकास करत असतो. आणि मैत्री भावना किंवा जी करुणा भावना आहे त्या इतक्या पराकुटीच्या अवस्थेमध्ये आपण उच्च प्रकारच्या अवस्थेला घेऊन जातो की त्यामध्ये आपणाला स्वतःला बुद्धत्व जरी प्राप्त होत असेल तरी आपण म्हणतो की मला बुद्धत्व इतक्यात नको आहे. कारण जो शेवटची व्यक्ती आहे, जो प्राणी मात्र आहे, तिथपर्यंत मला पोहोचू देत, त्यांना पहिल्यांदा बुद्धत्वाची प्राप्ती करून घेऊ देत. त्यांनी सगळ्यांनी प्राप्ती केल्यानंतरच मला बुद्धत्व प्राप्ती मला झाली पाहिजे. आणि ही अतिशय उदात्त शिकवण आहे. हा हेतू अतिशय उदात्त हेतू बौद्ध धर्मामध्ये आहे. आणि ती शिकवण जो बोधिसत्वाचा जो आदर्श आहे त्याला बौद्ध धर्मामध्ये अतिशय मोलाचं स्थान आहे. आणि ही बौद्ध शिकवण ही आपण अंगीकारली पाहिजे किंवा आचरणात आणली पाहिजे. आणि बौद्ध धर्म हे सांगत असतो की आपण एखादी चांगली गोष्ट ज्यावेळेस आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण स्वतः ती आचरणात आणली पाहिजे. आणि म्हणूनसाठी बुद्ध स्वतः जाऊन म्हणतात की माझा धम्म हा असा आहे की जसं समुद्र जसा हा किनाऱ्यापासून जसं मध्यभागी असं खोल होत जातो आणि ते जे पाणी आहे ते कुठल्याही पाण्याची टेस्ट जरी घेतली तरी ते क्षारयुक्त पाणी असतं, ज्याला आपण मिठाची चव म्हणतो आपण, ती चव लागते. आणि तशीच जी खारट चव आहे ती कुठेही जरी आपण कोणताही भाग जरी आपण पाण्याचा तपासून घेतला समुद्राचा तरी कोणत्याही थेंबामध्ये ते आपल्याला खारटपणा जाणवतो. आणि बौद्ध धर्मामध्ये पण असंच आहे की बुद्ध म्हणतात की माझी पण जे धम्माची चव आहे ती तुम्हाला मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा अशा ज्या भावना आहेत, अशा ज्या विधायक गोष्टी आहेत त्यांनी भरपूर तुम्हाला ओतप्रोत भरलेले दिसतील. आणि कोणतीही शिकवण जरी घेतली तरी तुम्हाला ती बुद्धत्वापर्यंत नेण्यासाठी तुम्हाला
उपयोगी ठरणार आहे. आणि हीच महत्त्वाची गोष्ट आहे की कोणतीही शिकवण जर आपण भगवान बुद्धांची जर पाहिली तर त्यामध्ये ह्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे आपल्या विकासासाठी, मानवाच्या आणि संपूर्ण मनुष्य मात्र, प्राणी मात्र यांच्या विकासासाठी पुरेपूर भरलेली आहे. आणि ही अतिशय महत्त्वपूर्ण शिकवण आहे की ज्यावर पूर्णपणे मानवाचा विकास आणि सर्व प्राणी मात्र याबाबत मैत्री, दया, करुणा, मुदिता आणि उपेक्षा ही जी भावना आहे, परमोच्च जी मानवाची ही भावना आहे, ह्याचा पूर्णपणे ह्याचा विकास होत असतो. आणि हा जो विकास जिथं होतो ती बुद्धत्वाची अवस्था आहे. आणि ही जी बोधिसत्वाचा हा जो आदर्श आहे की जो बोधिसत्व म्हणतो की मी इतर प्राणीमात्रांचं किंवा मानवाचं मी कल्याण करत राहील आणि ते करता करता माझं स्वतःचं कल्याण करून घेत राहील. आणि ही खूप अशी आघाड आणि अतिशय विशाल अशी शिकवण आहे. आणि त्या शिकवणीमधून हे एक आपल्या लक्षात येतं की ह्या ज्या 6 पारमिता आहेत, ह्या 6 पारमिता आपण क्रमवार पाहण्याचा प्रयत्न करतो. कारण बोधिसत्वाने हा आदर्श स्वीकारलेला आहे, बोधिसत्वाचा आदर्श आहे आणि बोधिसत्व ह्या गोष्टीचं पालन करत असतो. आणि जे बौद्धजन आहेत, जे उपासक आहेत, जे भिक्षू आहेत, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहेत किंवा काहींनी दीक्षा घेतली नसेल, परंतु ह्या मार्गावर आरूढ जे लोक आहेत, असे सर्व यांनी ही जी शिकवण आहे, ज्याला आपण 6 पारमिता म्हणतो, ती आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि त्याचा आपण खोलवर आता परामर्श घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम की ह्या ज्या पारमिता ज्या आहेत त्या पारमिताचा अर्थ आपण समजून घेऊया की ह्या पारमिता म्हणजे काय. तर पारमिता म्हणजे लोकोत्तर अशी जी गोष्ट आहे, जो सद्गुण आहे मानवामध्ये, त्याचा पूर्णपणे विकास झालेली जी अवस्था आहे त्याला पारमिता म्हणतो. त्याच्यामध्ये परिपूर्ण प्राप्ती म्हणूया, अक्षय, कल्याण, प्रसन्नता, सर्वोच्च ज्ञान, ही जी मूलभूत जी विकासाकडे जाणारी जी गोष्ट आहे, या मनुष्य मात्रामध्ये ह्या विधायक भावना असतात, ह्याचा पूर्ण विकास होणं म्हणजे ह्या पारमिता आहेत. आणि म्हणूनसाठी पारमिताला बौद्ध धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपण एक एक ज्या पारमिता आहेत त्या लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम आहे दान पारमिता. दानचा अर्थ आहे की इतरांना देणे किंवा त्या गोष्टीचा आपण त्याग करणे. मग आपण काय काय वस्तू किंवा काय काय दान करतो ही देखील गोष्ट तपासून पाहणं गरजेचं आहे. आणि कशासाठी करायची, हे दान करत असताना काय, कोणाला दान करायचं, काय दान करायचं, कशासाठी दान करायचं, कसं दान करायचं, कुठल्या व्यक्तीला दान करायचं, ह्या दान करण्यामध्ये प्रेरणा कोणती आहे, तुमचा उत्साह काय आहे, तुमचं मोटिवेशन काय आहे, ह्या गोष्टी देखील आपण तपासून घेतो. कारण आपण बौद्ध धर्मामध्ये कोणती गोष्ट करत असताना त्या आपण अंधश्रद्धेने करत नाही, तर डोळेच पद्धतीने करत असतो. आणि ही गोष्ट बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे की आपण ज्या गोष्टी इथं आचरण करत असतो ह्या पूर्णपणे, ज्याला आपण म्हणतो आपल्याला बुद्धीला आणि भावनेला ज्यावेळेस आपल्याला पटेल त्याच वेळेस आपण ते आचरण केलं पाहिजे. आणि ही गोष्ट आपण ताऊन सलाखून घेत असतो. तर हे जे दान करायचं आहे, दातृत्वाची जी भावना आहे, तर त्यासाठी लाभार्थी कोण आहेत ते आपण एकदा तपासण्याचा प्रयत्न करूया. तर याच्यामध्ये बोधिसत्वाचे जे आप्तेष्ट आहेत, जे मित्र आहेत, जे आईबाबा आहेत, त्यांना ते लाभार्थी होऊ शकतात. त्याच्यानंतर जे गरीब आहेत, आजारी आहेत, व्याधीग्रस्त आहेत, जे भुकेले आहेत, ते लाभार्थी होऊ शकतात. आणि त्यानंतर संघ सदस्य जे आहेत ते देखील लाभार्थी होऊ शकतात. आता आपण या मुद्द्याकडे येऊया की दान कोणाला द्यायचं. मित्रांनो, दान करणं ही अतिशय उदात्त अशी भावना आहे. आपण ज्यावेळेस उदार होतो त्यावेळेस आपण दान देणं शिकतो किंवा हे आपल्यामध्ये मूलतः हा गुण असतो, परंतु त्याला आपल्याला जाणीवपूर्वक जोपासावं लागतं. आणि मग काय होतं की आपण आपल्या घरापासून सुरू करतो. आपण मैत्री भावनेचं ध्यान करतो, त्यावेळेस आपण स्वतःवर मैत्री करतो आणि मग क्रमशः आपल्या जवळचा मित्र, त्रयस्थ व्यक्ती, शत्रू आणि मग संपूर्ण जगावर मैत्री भावना करतो. त्यामध्ये मग संपूर्ण मानवजात असेल कल्याणाबद्दल किंवा मग त्याच्यामध्ये सर्व प्राणीमात्र, पशुपक्षी असतील, जीवसृष्टी असेल, ह्या सर्वांना आपण हा विस्तृत असा हा एक प्रेरणेचा स्रोत आहे. आणि या जे दुःखी आहेत, वैफल्यग्रस्त आहेत, अशा सर्व व्यक्ती किंवा ज्या असहाय्य आहेत, ज्यांना कशाचाही सहारा नाहीत, अशा जे लोक आहेत, जे रंजले गांजले म्हणूया, अशा लोकांना देखील आपण मैत्री भावनेमध्ये घेत असतो, त्यांना देखील आपण दान करत असतो. आणि मग हे करत असताना आपण एका विशिष्ट व्यक्तीवर आपण आपल्या दानाचा ओघ आपण देत नाहीये. तर जर आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर जर दान दिलं तर काय होतं की ती भावना परत संकुचित निर्माण होते.
परंतु हीच विशाल जे दातृत्व हा जो गुण आहे तो जर आपण इतर सर्व प्राण्यांबद्दल जर दिला, सर्व मनुष्य मात्राबद्दल जर आपण ही दातृत्वाची भावना निर्माण केली, तर खऱ्या अर्थाने हा उदात्त हेतू निर्माण होतो. म्हणूनसाठी तुमचं मोटिव्ह काय आहे हे देखील महत्त्वाचं आहे दान करत असताना. आणि हे करत असताना ज्यावेळेस तुम्ही इथं गृहीत धरता किंवा सर्वांना तुम्ही ज्यावेळेस दातृत्व करत असता, त्यावेळेस खरं तर तुम्ही विमुक्त होता किंवा स्वातंत्र्य होत असता. आणि स्वातंत्र्यासाठी ही जी बाब आहे स्वतंत्रता, यामध्ये बौद्ध धर्मामध्ये ह्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. आणि आपल्याला ही गोष्ट बिलकुल माहीत आहे की ज्यावेळेस आपण सर्वांसाठी आपण समानता आपण आणण्याचा प्रयत्न करतो, आणि ही गोष्ट भगवान बुद्धांनी सांगितलं की सर्वांना आपण समानतेने वागणूक दिली पाहिजे. अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. यापुढे आपण जाऊन पाहूया की जर भिक्खू असेल तर भिक्षू हा कोणाला दान देऊ शकतो. तर सर्वप्रथम आहे की भिक्षूंनी त्याच्या आईबाबांना, आईवडिलांना त्यांनी दान दिलं पाहिजे. ही एकदम मूलभूत गोष्ट आहे. आणि मग हे करत असताना इतर संपूर्ण जे प्राणीमात्रे आहेत, पशुपक्षी आहेत, त्या सर्वांसाठी तो दान करू शकतो. काय काय दान करू शकतो आपण? तर आपण पाहिलं की सम्राट अशोक भारतामध्ये होऊन गेले. त्या सम्राट अशोकाने की सर्व मनुष्य प्राणी किंवा प्राणीमात्रांसाठी वेगवेगळे दवाखाने आणि वेगवेगळ्या संस्था त्यांच्या विकासासाठी स्थापन केल्या. याच्यामध्ये मनुष्यासाठी त्यांनी दवाखाने अधिक त्यांनी तयार केले आणि प्राणीमात्रासाठी देखील दवाखाने केले. आणि त्यांची केअर करण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या त्यांनी संस्था निर्माण केल्या. ही एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की सर्वांसाठी विकास करणं हा जो उद्देश आहे, हा जो मोटिव्ह आहे, तो सम्राट अशोकांनी बौद्ध धर्मातून घेतलेला होता. आणि पूर्ण त्यांनी आयुष्य बौद्ध धर्माप्रमाणे जगले आणि हे त्यांनी त्यांच्या कृतीतून करून दाखवलं. म्हणूनसाठी बौद्ध धर्म हा आचरणात्मक आहे. ज्यावेळेस आपण बौद्ध इतिहास पाहतो त्यामध्ये आपण काय पाहतो की व्यक्ती कशी घडली, त्याचा विकास कसा झालेला आहे, त्यांनी काय आचरण केलं आणि त्याचे रिझल्ट्स कसे आले, त्याला फलप्राप्ती काय झालेली आहे, कार्यकारण भाव बौद्ध धर्मामध्ये पाहणे आपल्याला स्पष्टपणे दिसतो. त्यामुळं कोणत्याही गोष्टीचं अंधानुकरण आपण करत नाहीये आणि जी गोष्ट करतो ती अतिशय तावून सुलाखून आपण करत असतो. आणि त्याला तपासून ज्यावेळेस आपल्या बुद्धी आणि भावना ह्याला ज्यावेळेस पटतं की नाही ही गोष्ट केल्यानंतर ह्याचे रिझल्ट्स असे आहेत, त्याच वेळेस आपण ती गोष्ट करत असतो. आणि हेच तर बुद्धांच्या धम्मामध्ये अपेक्षित आहे. त्यामध्ये दानाचे आपण प्रकार पाहूया. भौतिक वस्तूंचं दान, त्याच्यानंतर अभयदान, शिक्षणाचं दान, त्याच्यानंतर अवयवदान, पुण्यदान आणि धम्मदान. आपण एक एक ह्याचाही परामर्श घेण्याचा प्रयत्न करूया. की सर्वप्रथम पाहूया की भौतिक दान काय आहे. भौतिक दानामध्ये भौतिक दान असं म्हटलं जातं की हे खालच्या स्वरूपाचं दान आहे, परंतु ते देखील देणं गरजेचं आहे. कारण त्यामुळं आपली जी विषयाक आसक्ती असते त्यापासून त्याला आपण बाजूला सारत असतो किंवा आपण एक प्रकारे आपण स्वतःला फ्री करत असतो किंवा आपण स्वतंत्र होत असतो. आणि ही एक मूलभूत गोष्ट आहे. याच्यामध्ये काय होतं की जे कोणी काय मागतं त्याला आपण ते देत राहतो. आणि हा दातृत्वाचा गुण आहे. ज्यावेळेस दातृत्व खऱ्या अर्थाने आपण कोणतीही अभिलाषा न बाळगता ज्यावेळेस आपण देण्याची कृती करतो, त्यावेळेस आपल्यातला विकास जो आहे तो ऑटोमॅटिकली घडत असतो. कारण ही देण्याची कृती आहे, कार्यकारण भाव आहे की ज्यावेळेस आपण अशी चांगली विधायक गोष्ट करत असतो, ज्या योगे आपल्या मनावरचा आपण जो लोभ आहे तो लोभ आपण कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करत असतो की आपल्याला आपण सदाचारी आपण बनवण्याचा प्रयत्न करत असतो इतरांना. त्याचबरोबर भौतिक गोष्टी दिल्या त्या इतरांना पुरेशा होतील असंही नाही, परंतु आपल्याला जे शक्य आहे ते आपण इतरांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनसाठी कोणत्या गोष्टी किती द्यायच्या याच्यावर ओढाता न करता जो भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग आहे तो म्हणजे मध्यम मार्ग आहे. त्या मध्यम मार्गाचं आपण सर्वांनी आचरण केलं पाहिजे की ज्याला आपण बॅलन्स लाईफ म्हणतो किंवा विचार प्रक्रिया म्हणतो किंवा आचरण म्हणतो, कृती म्हणतो, ती बॅलन्स असली पाहिजे. आणि ही एक महत्त्वपूर्ण एक मार्गक्रमण आहे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये. आपण त्याच्यानंतर अभयदान करतो. अभयदानामध्ये काय होतं की आपल्याला माहिती आहे की आज संपूर्ण हा जो जग आहे ते दुःखामध्ये आहे किंवा पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आहे. जे आपले आप्तेष्ट आहेत, जवळचे मित्र नातेवाईक आहेत,
हे आपण आज पाहतो का दुसऱ्या क्षणाला आपण दिसत नाही आहेत, ते गेलेले असतात आपल्यामधून. आणि अशामध्ये आपण एकमेकांना धीर देणं गरजेचं आहे. किंवा हे जे भयभीतता निर्माण झालेली आहे, तर जे शक्य आहे ते आपण इतरांना दिलंच पाहिजे. मग ते वेळ असेल, वेळेचं दान असेल, एखाद्याला शुश्रूषा करण्याची दान असेल, किंवा एखाद्याला आपण अभय देण्याचं किंवा त्याची भीती कमी करण्यापासून आपण त्याला परावृत्त करण्याचं दान असेल, किंवा एक पाठीवर हात ठेवून की चल मी पण तुझ्याबरोबर आहे, आपण दोघंजण मिळून आपण काहीतरी चांगलं विधायक करण्याचं आपण काम करूया. ही जी एक इंटेन्शन आहे, ही जी विधायकता आहे, हे आपण सर्वांनी केली पाहिजे आणि ही अपेक्षित आहे दानामध्ये. मला एक आता रिसेंट एक उदाहरण सांगतो की माझे एक जवळचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि माझी मिसेस वंदना आणि मी आम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये होतो. आणि तिथं बाकीच्या ज्या वॉर्ड पूर्ण जो होता, ICU होता, आणि त्यामध्ये एक महिला होती, अतिशय तिचे मिस्टर देखील ॲडमिट होते आणि ती रात्रंदिवस त्यांची शुश्रूषा करायची. परंतु ज्यावेळेस पण तिला वेळ मिळायचा त्यावेळेस ती आमच्याकडे यायची, आमच्याशी बोलायची, धीर द्यायची आणि बरे होतील म्हणजे काळजी करू नका, हे खायला पाहिजे, आपल्याला असं केलं पाहिजे, त्यांच्याबद्दल आपण चांगली भावना निर्माण केली पाहिजे. हा जो एक माणुसकीचा जो हात होता किंवा ही जी शिकवण होती त्यांच्यामध्ये, अतिशय मूलभूत अशी गोष्ट होती की अतिशय ज्याला आपण म्हणूया की न भीता न डगमगता अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांच्या मिस्टरांची सेवा करत होत्या. पण त्याचबरोबर जे पण आजूबाजूचे पेशंट होते, त्यांचे नातेवाईक होते, त्यांना त्या मदत करत होत्या. जे शक्य होते त्यांना ते मदत करत होत्या आणि त्याचबरोबर त्यांना धीर देखील देण्याचं काम करत होत्या. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं देखील काम करत होत्या. आणि ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. हे अतिशय मोलाचं कार्य आहे आणि हे नोबल असं काम आहे की ज्या स्वतःवर अशी परिस्थिती बितलेली असताना देखील इतरांना मदत करणं, इतरांना एक मदतीचा हात पुढं करून त्यांना अभय देणं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे बौद्ध धर्मामध्ये. आणि मग बोधिसत्वाचा आदर्शामध्ये काय करत असतो, बोधिसत्व देखील आपण आदर्शामध्ये बघतो की तो स्वतःला देखील मदत करत असतो आणि इतरांना देखील मदत करत असतो. आणि म्हणूनसाठी भगवान बुद्धांची आपण जर मुद्रा जर पाहिली तर मुद्रामध्ये पण आपण पाहिलेलं आहे की एक हात त्यांचा असा समोर अभय मुद्रेमध्ये आहे. आणि अभय मुद्रा कशासाठी आहे तर लोकांच्या मनामध्ये ही जी भीती आहे किंवा संपूर्ण जगामध्ये जी भीतीने ग्रासलेले आहे, ही मूलभूत भावना आहे आणि ती भीती काढून टाकणं आणि त्यांना अभय देणं, ही त्या पाठीमागची प्रमुख भूमिका आहे. आणि अभय त्याच वेळेस देऊ शकतो व्यक्ती की ज्यावेळेस तो करुणेने पूर्णपणे भरलेला असतो. अभय त्याच वेळेस आपण देऊ शकतो की बोधिसत्वाचा जो आदर्श आहे त्यामध्ये मैत्री, करुणा, मैत्री, उपेक्षा, ही जी क्वालिटीज आहे, हे जे गुण आहेत, हे ओतप्रोत भरलेले असतात. आणि ह्या ज्याला आपण म्हणूया की जो बोधिसत्वाचा आदर्श आहे, तर बोधिसत्वाच्या आदर्शामध्ये हे अत्यंत महत्त्वपूर्ण एक पाऊल आहे की आपण त्या पद्धतीने आचरण करणं. म्हणूनसाठी निर्भयता हा एक अतिशय मूल्यवान गुण आहे अभयदान मागल आपण करण्यामागे. त्यामध्ये आपण एक बघतो की आपलं जे मनोबल आहे ते अतिशय मजबूत करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपल्या स्वतःचा आणि इतरांचं मनोबल देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. कोणती परिस्थिती येऊ देत आपल्या जीवनामध्ये, त्यावेळेस आपण अभयदान ही जी भावना निर्माण करत असतो, त्यावेळेस आपलं एक मनोबल, ज्याला आपण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स म्हणतो, मराठीमध्ये मनोबल म्हणतो, ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यापुढे दुसरं दान आहे शिक्षणदान. शिक्षणदानमध्ये आपण बघतो की ज्याच्यामध्ये सुसंस्कृतपणा आहे, ज्याच्यामध्ये सैद्धांतिक ज्ञान आहे, त्याच्यामध्ये विज्ञान आहे, कौशल्य आहे, संगीत आहे, कला आहे, असे वेगवेगळे जे विद्या आहेत त्या विद्यामध्ये निपुण होणं, त्याचं आकलन करून घेणं, ही गोष्ट यामध्ये शिक्षणामध्ये येते. आणि मग तत्त्वज्ञान आहे, व्याकरण आहे, औषधोपचार आहे, त्याच्यानंतर हस्तकला आहे, शास्त्र आहे. तिबेट आणि मंगोलियामध्ये देखील या गोष्टींचा अतिशय प्रसार झालेला आहे की फक्त जे शालेय शिक्षण किंवा जे महाविद्यालय शिक्षण, त्याच्याबरोबर त्यांनी या सगळ्या गोष्टींचा देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, त्याच्यामध्ये देखील समाविष्ट केलेलं आहे. आणि ही अत्यंत प्रगल्भ अशी गोष्ट आहे की शिक्षण म्हणजे फक्त एकच स्ट्रीम न घेता प्रामुख्याने ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत याचा साकल्याने विचार झाला पाहिजे. आणि मग आहे की जे आपण शिक्षण घेतो ते शिक्षण आपण आपल्या स्वतःच्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी, मनुष्य प्राणीमात्रेसाठी आणि संपूर्ण प्राणीमात्रांसाठी हे
कल्याणकारीच असायला पाहिजे. शिक्षणाचा उपयोग कुठेही मनुष्य आणि जीवितहानी होण्यासाठी करू नये, त्याचा संहार किंवा विध्वंसासाठी उपयोग होणं यासाठी करण्यात येऊ नये. ही एक खूप महत्त्वपूर्ण अशी बौद्ध धर्मामध्ये शिकवण आहे. आणि आपण वेगळ्या ज्या घटना पाहतो किंवा ज्या काही मीडिया आपल्याला सांगत असते त्याच्यामध्ये आपण अवेअर राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे की अशा ज्या विध्वंसक ज्या गोष्टी असतात त्यापासून आपण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपण सहभाग असता कामा नये. आणि मग म्हणूनसाठी शरणगमन खूप महत्त्वाचे आहे की बुद्ध, धम्म आणि संघ याला पूर्णार्थाने आपण शरण जाणं ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे दानामध्ये की आहे जीवनदान किंवा ज्याला अवयवदान म्हणतो. जे शक्य आहे आपल्या जीवनामध्ये ते संपूर्ण आपण लोकांना आपण जीवनदान दिलं पाहिजे, जीवदान दिलं पाहिजे आणि शक्य असेल त्यावेळेस आपण अवयवदान दिलं पाहिजे. आणि यासाठी आपण प्रज्ञेचा वापर केला पाहिजे की बॅलन्स कुठे होईल, मध्यम मार्ग आपण कसा आपण आचरणात आणू, या प्रकारे आपण हे अवयवदान आणि जीवदान आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरची जी पुढची शिकवण आहे किंवा जे दानाचे हे आहे, क्वालिटी आहे, भाग आहे, प्रकार आहे, तो आहे पुण्यज्ञान. त्याच्यामध्ये सखोल जाणीवेतून आपण इतरांना दान देत असतो. यासाठी नसतो की जर मी ह्याला दान दिलं तर कोणतरी माझ्यावर प्रसन्न होईल, कोणी देवकृपा माझ्यावर होईल किंवा कोणती अद्भुत किंवा अदृश्य शक्ती माझ्यावर मेहरबान होईल. यासाठी आपण हे दान करत नाही. अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की आपण पाहतो की इतर जण अंधानुकरण करत असतात आणि एखादी गोष्ट ही गोष्ट दिल्यामुळं किंवा दान केल्यामुळे मला माझ्या किंवा माझी जी समस्या आहे किंवा माझ्या कुटुंबामध्ये कोणाला समस्या असेल ती निघून जाईल. यासाठी दान आपण बौद्ध धर्मामध्ये अजिबात करत नाही. कर्मकांडाला बौद्ध धर्मामध्ये अजिबात स्थान नाही आणि बौद्ध धर्म कर्मकांडाच्या विरोधात आहे आणि ही एक मूलभूत गोष्ट आहे. मग आपण दानाची एक महत्त्वपूर्ण आपण आता पातळ्यामध्ये आलेलो आहे आणि ते दान आहे धम्मदान. मग धम्मदानामध्ये काय येतं की धम्माचा प्रचार करणे, धम्माचा प्रसार करणे आणि जे धम्माच्या विसंगत अशा काही गोष्टी आहेत, बाबी आहेत, त्याचा म्हणजे त्याच्यावर तुटून पडणं किंवा त्या नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्याचं खंडन करणं. आणि यासाठी बोधिसत्व सतत झटत असतात. बोधिसत्व यासाठी झटत असतात की संपूर्ण जगाचं मंगलमय झालं पाहिजे, त्यांचं जीवन सुकर झालं पाहिजे, आनंद, प्रेम, मैत्री, करुणा, ज्ञान हे संपूर्ण सगळ्या जगाला मिळालं पाहिजे. यासाठी बौद्ध धर्म किंवा जो बोधिसत्व आहे, जो आदर्श आहे, तो झटत असतो. आणि हीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये देखील आपण आणली पाहिजे की ह्या संपूर्ण गोष्टी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होण्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. म्हणून आचरण महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये जे ध्येय आहे, जी भावना आहे, जे उद्दिष्ट आहे ते बुद्धत्व प्राप्त करणं हेच ध्येय आहे. आणि म्हणूनसाठी बौद्ध धर्मामध्ये पुण्य मिळावं म्हणूनसाठी आपण हे दान करत नाही आहे, मुक्ती मिळावं म्हणून दान करत नाही आहे. तर याचा मुख्य आणि शुद्ध हेतू हाच आहे की हे करत असताना मी बुद्धत्वाच्या अधिक समीप कसं जाईल, बुद्धत्व प्राप्ती मी कशी करून घेईल. आणि एनलायटनमेंट हा फॅक्टर किंवा ही जी मूलभूत जी शिकवण आहे ही बौद्ध धर्माची अतिशय महत्त्वपूर्ण असं अंग आहे. आणि याच्यामध्ये दोन भाग आपण करू शकतो. एक लौकिक भाग आहे ज्याच्यामध्ये भौतिक सगळ्या गोष्टी आहेत, याचा उहापोह केला जातो. आणि एक लोकोत्तर आहे. लोकोत्तर हा भाग ज्यावेळेस आपण प्रज्ञेने पूर्णपणे भरून जातो त्यावेळेसच्या ह्या ज्या गोष्टी घडत असतात त्या अतिशय उत्स्फूर्तपणे घडत असतात आणि त्या गोष्टीला आपण लोकोत्तर असा मार्ग म्हणतो. आणि त्याच्यामध्ये अधिक खोलात जाता येऊ शकेल. पण आपण आता पुढच्या गोष्टींकडे आपण येऊया की ज्यावेळेस भारतामध्ये बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन झालं ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं. आपल्याला माहिती आहे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी दीक्षा घेतली स्वतः आणि इतरांना देखील बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आणि हा अत्यंत बौद्ध धर्मीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा दिवस आहे. कारण यावेळेस स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व यासाठी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं होतं. आणि ही जी ज्याला आपण म्हणतो की युगानुयुगे अनेक वर्ष, हजारो वर्ष जे दुःख, दारिद्र्य, लाचारी या जोखडामध्ये बांधून ठेवलं होतं की ज्यांना मनुष्य म्हणून देखील राहता येत नव्हतं, ज्या प्राण्यामात्रांची जी
अवस्था होती त्याच्यापेक्षा वाईट अवस्था ही मनुष्य जातीची होती. आणि हा जो चातुर्वर्ण्य जो होता तो चातुर्वर्ण्य पूर्णपणे त्याच्यावर घाव घालण्याचं जर कोणी काम केलं असेल भारतामध्ये तर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. आणि ही अत्यंत मूलभूत गोष्ट किंवा अतिशय महत्त्वाची गोष्ट ह्या दिवशी घडलेली आहे. आणि म्हणूनसाठी त्याचबरोबर त्यांनी शिक्षण रूपी इतरांना दान देण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला पाहिलं की बाबासाहेबांनी अनेक संस्था निर्माण केलेल्या आहेत शिक्षणाच्या. त्यातलं विविध कॉलेजेस आहे, मिलिंद कॉलेज आहे, जसं अनेक कॉलेजेस त्यांनी निर्माण केले यासाठी की लोकांना संपूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. रात्रंदिवस ते झटले लोकांच्या कल्याणासाठी, अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी, दुःख, दारिद्र्य, लाचारी यापासून बाहेर काढण्यासाठी, त्यांना आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, त्यांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या बाबी शिकवून त्यांना त्यांच्यामध्ये करुणा, मैत्री आणि प्रज्ञा निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी पूर्ण जीवन हे ओतप्रोत त्यांनी दिलेलं आहे. आणि हे आपण पाहतो की ज्यांची कर्तव्य आहे ते कर्तव्य देखील ज्यावेळेस समाजामध्ये ज्यावेळेस लोक शिक्षण घेतात त्यावेळेस त्यांनी कर्तव्य देखील पार पाडली पाहिजेत. फक्त माझं आणि माझ्या कुटुंबाचंच एवढाच आपण विचार करता कामा नये, तर बाहेर जाऊन जो समाज आहे, जो देश आहे, त्याला देखील आपण जे दान आहे ते आपण करणं गरजेचं आहे. आणि हे आपलं कर्तव्य आहे. सुशिक्षित समाजापासून बाबासाहेबांनी ही अपेक्षा होती. आणि म्हणूनसाठी की फक्त स्वतःपुरतंच मर्यादित न राहता आपण देशाचाही विकास केला पाहिजे, समाजाचा विकास केला पाहिजे, ही त्या पाठीमागची प्रमुख भूमिका होती. आणि आपण बघितलेलं आहे की बाबासाहेबांनी अभयदान देखील केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की गुलामगिरी आहे, ती गुलामगिरी त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे अस्पृश्यता होती, चातुर्वर्ण्य होतं, त्याच्यावर त्यांनी घणाघात टीका केलेली होती आणि ते संपवण्याचे त्यांनी बंधन आणली होती. आणि म्हणूनसाठी आपण बघितलं सर्वात एक आणखी त्यांची मोलाची कामगिरी होती की देशाला त्यांनी राज्यघटना दिली. आणि हे अहोरात्र झटून त्यांनी संपूर्ण बाकीच्या इतर देशांचा देखील तौलनिक अभ्यास केला आणि ही भारतीय राज्यघटना त्यांनी आणली की जेणेकरून भारतामध्ये आणि नव्हे पूर्ण जगामध्ये आपण पाहतो की हे जे दुःख, दारिद्र्य, लाचारी यापासून मुक्त होऊन लोकांना स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व आणि न्याय या मार्गावर नेण्याचं जे कुणी काम केलं असेल तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा एक महत्त्वपूर्ण देणगी ही त्यांच्या रूपाने ह्या संपूर्ण देशाला आणि संपूर्ण जगाला मिळालेली आहे. यापुढे जाऊन आपण पुढचं जी हे आहे पारमिता आहे ते आहे शील. तर शिलाचरण आपल्या सर्वांना माहिती आहे की शिलाचरणाचे प्रमुख ज्या 5 गोष्टी आहेत की जे बोधिसत्वाचा आदर्श जो आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जो गृहस्थी असतो, ग्रस्त व्यक्तींनी किंवा जो उपासक असेल किंवा बौद्ध धर्माचं आचरण करत असतो त्यांनी हे पंचशिलांचं पालन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आहे की सर्वप्रथम हिंसा न करणे, त्याच्यानंतर चोरी न करणे, खोटं न बोलणे, व्यभिचार न करणे आणि मद्य पदार्थांचं किंवा मद्यांचं सेवन न करणे, अशा ह्या पंचशील आहेत. आणि मग याच्याबरोबर आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस बौद्ध धर्मामध्ये शिलाचरणाला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे. आणि म्हणूनसाठी असं म्हटलं गेलेलं आहे की जर तुम्ही शिलाचरण करत असाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने बौद्ध धर्मी आहात. कारण हे करत असताना तुम्ही इतरांपेक्षा वेगळे कसे, बौद्ध धर्म वेगळा कसा, तर तुम्ही आचरणातून वेगळेपण तुमचं दाखवलं पाहिजे ना, तर फक्त बडबड करण्यामध्ये किंवा मी असं करतो, मी तसं करतो, स्वतःच्या फुशारकीने आपण बौद्ध धर्म पुढे कधीच नेऊ शकत नाहीये. तर आचरण महत्त्वाचं आहे. आणि असं म्हटलं जातं की इतर धर्मियांमध्ये जे देवाला स्थान आहे तेच स्थान बौद्ध धर्मामध्ये नीतिमत्तेला आहे, शिलाचरणाला आहे. इतकं महत्त्वपूर्ण स्थान बाबासाहेबांनी किंवा बौद्ध धर्मामध्ये नीतिमत्तेला दिलेला आहे. म्हणूनसाठी सदाचार हा एक अलंकार आहे असं म्हटलं जातं की हा सदाचार आपल्याला बौद्ध धर्मामध्ये पाहायला मिळतो. आणि हे कधी शक्य आहे की ज्यावेळेस आपण स्वतःचं बौद्ध धर्माचं आचरण करू. यामध्ये आपण बघतो की परत मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो की इथं देखील त्यांनी 3 दैवत त्यांनी सांगितलेलं आहे. पहिलं दैवत त्या बाबासाहेबांचं असं आहे की विद्या, शिक्षण हे एक आहे. दुसरं आहे स्वाभिमान आणि तिसरं जे त्याचे दैवत आहे ते शील. ह्या 3 महत्त्वपूर्ण त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि हे दैवत का आहेत, कारण त्यामुळे त्यांचा स्वतःचा विकास झालेला आहे आणि संपूर्ण जगाचा त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लोकांच्या जीवनमानामध्ये त्यांनी एक ॲड व्हॅल्यू म्हणतो आपण ज्याला, जे त्यांच्या गुणात्मक त्यांनी परिवर्तन जे म्हणूया ते खऱ्या अर्थाने स्वतः करून दाखवण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि हे आपण पाहत असतो की ते स्वतः म्हटलेले आहेत. बाबासाहेबांचंच मी आपल्याला उद्गार सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही कोणालाही दगा फटका केलेला नाही.
कोणाची फसवणूक केलेली नाही, कोणतंही पाप कृत्य केलेलं नाही. त्याचबरोबर मी विलायतेला जाऊन कधीही दारू प्यालो नाही किंवा मी कधीही दारूला स्पर्श केलेला नाही आणि मी सदाचरणानेच माझं जीवन व्यतीत केलेलं आहे, पूर्ण जीवन, आणि याचा मला अभिमान वाटतो. हे माझ्या मते हे अतिशय महत्त्वपूर्ण बाबासाहेबांचं उद्गार आहे की सदाचरणच महत्त्वाचं आहे. जर आपल्याला जर पुढे जायचं असेल किंवा आपल्यामध्ये विकास जर निर्माण करायचा असेल तर हा बेस आहे. ह्या बेसवरच आपण इतरांचं आपण जाऊ शकतो की हे बघा, हे नाणं आहे, हे खणखणीत आहे. आणि हे बाबासाहेबांच्या पूर्ण आपण कालखंड बघितला, पूर्ण जीवनमान बघितलं तर त्यांच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येतं की हे जे 3 त्यांचे गुणधर्म आहेत की विद्या, त्याच्यानंतर शिक्षण आणि शीलाचरण, हे त्यांनी पूर्णपणे अंगीकारलं होतं आणि तोच आदर्श आपण घ्यायला हवा होता. एक बौद्धजन म्हणूनसाठी आपण ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की आपण शीलाचरण केलं पाहिजे. आणि मग आपण बघितलं की त्यांनी 1956 मध्ये सिद्धार्थ कॉलेजची त्यांनी स्थापना केलेली आहे. मग पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की ज्याला राजकारण करायचं आहे त्यांनी खुशाल राजकारण करावं, परंतु जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपल्याला काही साध्य करता येत नाही. म्हणून शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व बाबासाहेबांनी दिलेलं आहे. बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयामध्ये बोलले होते की विद्या पाहिजे, त्याबरोबर शहाणपण पाहिजे, प्रज्ञा पाहिजे, शीलाचरण पाहिजे, सदाचरण पाहिजे, करुणा पाहिजे, मानवी प्रेम हवं आहे, सर्व प्राणीमात्रासाठी प्रेम पाहिजे, उदारता पाहिजे, आत्मनिर्भयता पाहिजे आणि आपल्या विद्वत्तेचा उपयोग हा समाजाच्या विकासासाठी करून घेतला पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या सगळ्याच गोष्टी बौद्ध धर्मामध्ये आहेत आणि हे बाबासाहेबांनी अतिशय चपखलपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनसाठी हा जो बोधिसत्वाचा मार्ग आहे हा अत्यंत मोलाचा आहे की जेणेकरून आपल्याला एक पुढे जाण्यासाठी एक मार्ग म्हणूया हे आपल्याला दिलेलं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन जी अस्पृश्यता आहे ते निवारण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. परंतु बाबासाहेबांच्या आणखी 2 गोष्टी मला इथं नमूद कराव्याशा वाटतात जे त्यांना अतिशय आवडत होत्या. त्या म्हणजे चांगले कपडे आणि दुसरं गोष्ट म्हणजे चांगले पुस्तकं. हे त्यांना वाचण्याचा अतिशय आवड होती आणि त्यांनी त्याच्यावर खूप खर्च केलेला आहे. पण ही जी गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांची जी सदाचरण आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या पुढची जी पारमिता आहे ती आहे शांती पारमिता. आणि शांती आपण पाहतो की निरंतर कार्य की अथकपणे केलेलं कार्य याला शांती म्हटलेलं आहे. जी स्वतः आपण त्याला म्हणू की धाडस आहे, जबाबदारी आहे, ह्या संपूर्ण ह्या ज्या क्वालिटी आहेत ह्या शांतीमध्ये अभिप्रेत आहे. आणि मग बाबासाहेबांच्या प्रती जर पाहायचं झालं तर आपण कसं पाहतो की त्यांची प्रतिज्ञाबद्धता होती. बुद्ध धम्म आणि संघ याबद्दल त्यांची प्रतिज्ञाबद्धता तर होतीच, परंतु अहोरात्र ते मानवाच्या विकासासाठी झटलेत. बघितलं आपण की त्यांना अधिक अडथळे आले, अधिक विरोध झाला त्यांच्या पूर्ण हयातीमध्ये. त्यांना नको त्या गोष्टी सहन कराव्या लागल्या, अपमान, निंदा ह्या संपूर्ण त्यांनी सहन केल्या पूर्ण आयुष्यभर. परंतु त्यांनी हे करत असताना जो काही विरोध होता, जे काय अडचणी होत्या त्याला त्यांनी मात केली, त्याच्यावर विजय निर्माण केला. ह्या सगळ्या आव्हानांना त्यांनी अतिशय धाडसाने आणि खंबीरपणे त्यांनी त्याच्या विरोधात ते उभे राहिले. आणि ते जे लाखो जे बांधव होते जगामधले, भारतामधले, त्यांच्या पूर्णपणे हा जो अस्पृश्यतेचा जो भाग होता किंवा ज्याला आपण म्हणूया की सामाजिक जोखडामध्ये ते व्यापून गेले होते, अंधश्रद्धेमध्ये व्यापून गेलेले होते आणि त्यांना माणूस म्हणून देखील जगता येत नव्हतं, अशा लोकांचा त्यांनी उद्धार केला. खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व निर्माण केलं आणि त्यांना एक मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी प्राप्त करून दिला. आणि ही अत्यंत मोलाची गोष्ट बाबासाहेबांनी केलेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढची जी पारमिता आहे ती वीर्य पारमिता आहे. वीर्य पारमितामध्ये आपण काय पाहतो की वीर्य म्हणजे सतत वाहणारा झरा आपल्या आतमधून, आपल्या हृदयामधून. शक्ती ज्याला आपण म्हणतो की एक कार्य करण्याची उमंग, ह्या ज्या संपूर्ण गोष्टी आहेत त्याला आपण वीर्य म्हणतो. चांगलं करण्याची आपल्याला सततची प्रेरणा जी मिळते, हे आंतरिक प्रेरणा असते, त्याला आपण वीर्य म्हणतो. की कधी न थकणं, चांगलं एक काम संपवतो आपण दुसरं काम हाती घेतो आणि मग पुढं ते करण्याचा प्रयत्न करतो की या कामामुळे आपल्या स्वतःचा विकास करतो आपण आणि इतरांचा देखील विकास करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मग बाबासाहेबांनी देखील 21 तास आपण पाहिलं की अभ्यास केलेला आहे
आणि इतरांसाठी ते झटलेले आहेत, इतरांच्या प्रगतीसाठी, त्यांचा विकास करण्यासाठी झटलेले आहेत. आणि मग त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये असं पाहिलेलं आहे की जे सामाजिक म्हणू, राजकीय म्हणू किंवा आपण धार्मिक म्हणू, या सगळ्या बाबींमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची लोकांना मदत केलेली आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे, त्यामधून जनजागृती केलेली आहे, त्यांची जागृती केलेली आहे, अभ्यास केलेला आहे. आणि याद्वारे त्यांनी हिंदू कोड बिल एक उदाहरणार्थ, त्याच्याबरोबर आपण वतनदारी, स्त्रियांसाठी शिक्षण, देशहित आणि या आणि अनेक प्रकारे त्यांनी लोकांपर्यंत जाऊन त्यांना मदत करण्याचा त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेला आहे. आणि ही गोष्ट म्हणजे वीर्य आहे की कधी न थकणारा, सतत प्रगती करणारा, ही जी उत्कंठता आहे, ही संपूर्ण प्रयत्न बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे. आणि त्याच्यानंतरची 5वी जी पारमिता आहे ती ध्यान पारमिता आहे. तर ध्यान पारमिता म्हणजे काय की ध्यान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सतत अव्याहतपणे कुशल चित्ताची निर्मिती करणं म्हणजे ध्यान आहे. सतत असलं पाहिजे. फक्त एका वेळेस डोळे मिटून बसायचं म्हणजे आपण ध्यान करत नाहीये. तर आपल्या कृतीमध्ये, आपल्या आचरणामध्ये सदा सर्व काळ आपण कुशलतेचा जो झरा आहे तो सतत तेवत ठेवला पाहिजे. जी ज्योत आहे विज्ञानाची किंवा ज्याला आपण म्हणूया जागृतीची, ती आपण सतत तेवत ठेवली पाहिजे. आणि ते करण्यासाठी बौद्ध धर्मामध्ये ज्या बेसिक 2 ध्यान साधना आहेत त्या आहेत आनापानसती आणि मैत्री भावना. आनापानसती हे ध्यान असं आहे की आनापानसती या ध्यानामध्ये आपण श्वासोश्वासावर वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये आपण लक्ष ठेवत असतो, जाणीवेची पातळी आपण उंचावत असतो. आणि असं म्हटलं जातं की भगवान बुद्धांना आनापानसती ह्या ध्यानामधून बुद्धत्व प्राप्त झाली. मैत्री भावना हे ध्यान हे आपण आपल्या ज्या भावनांचा विकास आहे आणि प्रज्ञापर्यंत ही गोष्ट नेऊन पोचवती, त्यासाठी आपण स्वतःबद्दल, इतरांबद्दल मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा हे भाव वाढवण्यासाठी ही एक विशिष्ट प्रकारची ध्यान साधना आहे, ती आपण करत असतो. आणि ही ध्यान साधना केल्यानंतर आपल्यामध्ये एक विशिष्ट प्रकारे एक विधायक असा बदल आपल्यामध्ये 100% घडत असतो. आणि आपण पाहतो की जगामध्ये बौद्ध धर्मामध्ये की ध्यान साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. हे शिकण्यासाठी आपण जवळचे जे संघाचे सदस्य आहेत त्यांच्याकडे आपण ध्यान करू शकता, शिकू शकता. मी देखील ध्यान शिकवतो. आपण माझ्या देखील वर्गांना आपण नक्की येऊ शकता. बाबासाहेबांच्या एक ध्यानाचा मला एक अनुभव सांगावासा इथं आनंद वाटेल की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे ग्रंथाचं ते लेखन करत होते. आणि एकदा एका रात्री ते असेच ते लेखन करत असताना त्यांचा जवळचा निजी सहाय्यक नानकचंद रत्तू हे त्यांच्याबरोबरच असायचे नेहमी त्यांना मदत करण्यासाठी. आणि त्यावेळेस असं घडलं की रात्री त्यांना घरी जायचं होतं. तर बाबासाहेबांना मी जाऊ का आणि म्हणूनसाठी मग ते निघून गेले. परंतु बाबासाहेबांना ज्यावेळेस ते सकाळी बाबासाहेब तसेच कंटिन्युअसली बसले होते आणि ज्यावेळेस ते परत आले नानकचंद रत्तू, त्यावेळेस ते बाबासाहेब त्यांना विचारलं, तू अजून घरी गेला नाहीस का? तर मग त्यांनी म्हटलं, नाही बाबासाहेब, मी घरी जाऊन आलो, पण आपण अजूनही तिथं बसलेले आहात. म्हणजे तुम्ही पहा की ती एकाग्रता बाबासाहेबांची जर पाहिली, तो जो एक प्रेरणेचा स्रोत आहे, ती जी बैठक आहे, ही एकरूपता आहे, ही जी एकाग्रता आहे तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि ही त्यांच्या कृतीतून लक्षात येते की किती एकाग्र असू शकतात. एक रात्र माणूस पूर्णपणे आपल्याला जे काम करायचं त्याच्यामध्ये अगदी मग्न होऊन ते एकरूपतेने ते कार्य करत असतो. आणि हे आपण बाबासाहेबांच्या प्रती आपण पाहत असतो. आता शेवटचा आपण जो भाग बघण्याचा प्रयत्न बघणार आहोत तो म्हणजे प्रज्ञा. आणि प्रज्ञा ही जे शेवटचं 6वी पारमिता आहे त्याच्याबद्दल त्याचे 3 भाग केलेले आहेत की श्रुतमय प्रज्ञा, त्याच्यानंतर भावनामय प्रज्ञा आणि तिसरं आहे चिंतमय प्रज्ञा. काय आहे श्रुतमय प्रज्ञा? जे पण आता तुम्ही मला ऐकताय हे श्रुतमय प्रज्ञेचा एक भाग आहे की श्रवण करणं. पूर्वी काही भिक्षू असे होते की भगवान बुद्धांची जी शिकवण होती त्यावेळेस तर काही लिखाण नव्हतं. त्यावेळेस ते शिक्षण फक्त घ्यायचे, शिक्षा ग्रहण करायचे, ऐकायचे आणि ते धम्मप्रवचन त्याच्यावर देत राहायचे. आणि म्हणूनसाठी आनंदाला असं म्हटलं जातं की आनंद त्यावेळेचा अतिशय टेप रेकॉर्डर असलेला व्यक्ती असायचा. आनंद भगवान बुद्धांचे अगदी जवळचे शिष्य होते. आणि त्यांनी भगवान बुद्धाला सांगितलं, जिथे आपण जाल किंवा प्रवचन कराल तर मी तुमच्या बरोबर असेल, पण ज्यावेळेस मी नसेल त्यावेळेस तुम्ही जेव्हा आपली परत भेटवेल त्यावेळेस तुम्ही मला ते प्रवचन परत सांगायचं. आणि जी शिकवण त्यांनी ज्यावेळेस
ऐकलेली असायची, श्रवण केलेली असायची, तो इतरांना जशी तशी ते सांगण्याचा प्रयत्न करत असे. तर ही अत्यंत मूलभूत गोष्ट आहे की एखादी गोष्ट आपण शांत चित्ताने आपण श्रवण केली पाहिजे, त्याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि आता तर लिखाण आहे, खूप जग पुढे गेलेलं आहे, वेगळ्या माध्यमातून आपण त्याला आपण स्टोअर करू शकतो, त्याचं आचरण करू शकतो आणि इतरांपर्यंत आपण हा धम्म आहे का आपण पोहोचवू शकतो. त्याच्यानंतर भावनामय प्रज्ञा. भावनामय प्रज्ञेमध्ये काय होतं की ज्या आपल्या भावना आहेत आपण विचार करायला पाहिजे, आपण पाहिलं पाहिजे, प्रत्येक वेळेस तपासलं पाहिजे की मी आनंदी आहे का दुःखी, शांत आहे का संयत आहे, मी अस्वस्थ आहे का चिंताग्रस्त आहे, मी परिपूर्ण मैत्रीने भरलेलो आहे, करुणेने भरलेलो आहे, विशुद्धीने भरलेलो आहे, विश्वासाने भरलेलो आहोत, काय आहे आत्ताची भावना, दुःखमुक्त आहोत. हे आपण प्रत्येक वेळेस तपासून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण खऱ्या अर्थाने आपलं जे मन आहे याच्या आपण सानिध्यामध्ये येतो आणि म्हणूनसाठी भावनेला अत्यंत बौद्ध धर्मामध्ये स्थान दिलेलं आहे. त्यानंतर चिंतमय प्रज्ञा. आपण चिंतन केलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीत आपण चिंतन केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट ऐकतो, बाबासाहेब स्वतः म्हटलेले आहेत की मी फक्त ज्यावेळेस त्यांनी 1956 मध्ये धर्मांतर केलं त्यावेळेस आपण पाहिलं की बाबासाहेब म्हणाले की जर तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे असेल तर धर्मांतर करा, जर तुम्हाला तुमच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करायचं असेल तर धर्मांतर करा, जर तुमचा संसार सुखाचा करायचा असेल तर तुम्ही धर्मांतर करा. परंतु एक गोष्ट आहे, फक्त मी म्हणतो म्हणून धर्मांतर करू नका. जर तुम्हाला ते खऱ्या अर्थाने पटलं असेल, तुम्हाला ह्याची खात्री झाली असेल की धर्मांतर केल्यामुळे तुम्हाला तुमचा आत्मविश्वास मिळेल, धर्मांतर केल्यामुळे तुमची जागृती वाढेल, धर्मांतर केल्यामुळे तुम्ही एक नवीन व्यक्ती निर्माण व्हाल की जेणेकरून स्वतःचा विकास करू शकाल, इतरांचा विकास करू शकाल आणि खऱ्या अर्थाने मैत्री, करुणा, उपेक्षा, मुदिता ह्याचं तुम्ही पूर्णपणे आचरण करून एक जगामध्ये तुम्ही ज्याला समता स्थापण्याचा प्रयत्न कराल, ही जी तुमची ज्यावेळेस खात्री होईल त्याच वेळेस तुम्ही धर्मांतर करा. म्हणजे इतकं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना दिलं होतं आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे यासाठी की फक्त तुम्हाला सांगून हा धम्मप्रचार होतो असं नाही, तर तुम्हाला तो पटला पाहिजे आणि याची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल की तुम्हाला ज्यावेळेस पटेल बुद्धीला, भावनेला, की तुमचा विश्वास बसेल की नाही, हे याच गोष्टीमुळे धर्मांतरामुळेच माझ्यामध्ये एक चांगला उत्साहवर्धक किंवा मला मानाचा असा एक जीवन जगण्याची एक संधी मिळते किंवा माझ्यामध्ये बुद्धत्व प्राप्त करण्याचे जे बीज आहे ते मी बुद्धत्व प्राप्त याच जन्मामध्ये मी करू शकतो. अशी ज्यावेळेस खात्री होती त्यावेळेस आपण धर्मांतर करा. आणि ही अत्यंत प्रज्ञेची ही अतिशय मूलभूत किंवा अतिशय उच्च अशी पातळी आहे. आणि म्हणूनसाठी ज्यावेळेस बौद्ध धर्मामध्ये हे ज्या 6 पारमित्याचं जो बोधिसत्व आचरण करत असतो, ज्यावेळेस संपूर्ण बौद्ध बांधव, बौद्ध समाज ज्यावेळेस आचरण करत असतो त्यावेळेस ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे की बौद्धांमध्ये ही जी विधायक भावना आहे याचा विकास करण्यासाठी हा प्रत्येकांना बुद्धांनी हा मार्ग मोकळा करून दिलेला आहे. आणि आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल जर करायचा असेल तर आपल्याला ह्या ज्या 6 पारमिता आहेत त्याचं आपण सतत आचरण करून आपण खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी जे भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे त्या ज्ञानप्राप्तीच्या दिशेने आपण समीप चाललेलो आहोत, जायला पाहिजे किंवा आपल्याला यापासून काही बोध निर्माण होतोय का हे आपण तपासून घेतलं पाहिजे. आज एवढं बोलूनच मी इथं थांबवतो. धन्यवाद.